हा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रानं देशाचं नेतृत्व केलं, परकीय आक्रमण थांबवले। छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, पूज्य बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, इतकंच काय संत महापुरुष सगळ्या जाती पातीतल्या लोकांनी एकत्र होऊन महाराष्ट्र उभा केला। छत्रपती शिवरायाने स्वराज्य उभं करताना माझ्या शेतकऱ्याच्या पिकाच्या देठाले हात लागू नये, 18 पगड जातीचे लोक एकत्र करून छत्रपती शिवरायानं स्वराज्य उभं केलं। गुणा गोविंदानं माझा महाराष्ट्र उभा होता। कुठं चाललाय महाराष्ट्र? आज या महाराष्ट्राचं चित्र काय आहे बघा तरी एकदा। शेतकरी आत्महत्येचं सत्र दुष्टचक्र सुरूच आहे। मंगळवारी नाशिकमधील मालेगावच्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे। खाद्यतेल त्यासोबतच वाढत्या इंधन दरावर RBI कडून चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे। नांदेड जिल्ह्यातील ट्रॅक्टर अपघात दुर्घटनेमध्ये जवळपास 7 महिलांचा ह्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे। दौंडच्या यवतमध्ये 2 गटांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे आणि त्यानंतर जाळपोळ आणि दगडफेकीनंतर पोलिसांकडनं इथे अश्रुधुराचा वापर करण्यात थांबा, किती दिवस झेंड्याचं जाती पाती धर्माच्या या दंगलीत भरपळून जातंय सगळे गोर गरीब जनता। कधी पाहिलं का रे आमदाराचा खासदाराचा मुलगा जाती दंगलीत मरून पावला? मग तो मरू नये। कधी उद्योगपत्यांच्या घरून कुठं दंगल झाली का रे? त्यांचे पोरं कधी रस्त्यावर आले का रे? आपणच सगळे इकडे भावातैमराचं, रोजंदारीसाठी भटकाचं आणि अख्ख्या आयुष्य आम्ही पाहतो याच्यात बरबाद। थांबावं लागेल, हे सगळं थांबावं लागेल। हा नवीन महाराष्ट्र उभा करू, याचं स्वप्न छत्रपती शिवरायाने पाहिलं होतं। तो प्रगतीचा महाराष्ट्र, तिथे शेतकऱ्याच्या मालाले भाव भेटेल, मजुराचा सन्मान असेल, अभिमानानं सामान्यातला सामान्य माणूस जगेल, मोठ्यांचं शिक्षणाची व्यवस्था वेगळी, महिन्यांची वेगळी अशी नव्हे, किमान एक शिक्षण व्यवस्था निर्माण होईल। यासाठी आम्हाला करावं लागेल तो पुन्हा प्रहार। त्यासाठी आपण सगळ्यांनी सामील व्हावं, हे सगळं थांबवून हक्काची लढाई सुरू करावं, एवढीच विनंती। जय प्रहार।